दापोलीमधील तुरवडे गावातील करमरकरांच्या वाड्यात ही वटवाघळं साधारण 80 वर्षांपासून राहत आहेत. करमरकरांनी देखील वटवाघळांभोवती असलेल्या गैरसमजुतींना बळी न पडता त्यांच्यासोबत सहजीवनाचं नातं जोपासलंय. या वाड्याच्या माडीपासून ते वासे आणि भिंतींवरही ही वटवाघळं लटकलेली दिसतात. इतकंच काय तर स्वयंपाकघरापासून ते अगदी राहत्या खोल्यांमध्येही त्यांचा वावर असतो. साधारण 300च्या संख्येने करमरकरांसोबत राहत असलेली वाघळांची ही वसाहत आहे लेसर फॉल्स व्हॅम्पायर बॅट प्रजातीची. साधारण 200 वर्ष घर जुनं आहे आमचं. आणि ही वाघळं साधारण मी माझ्या लहानपणापासून बघतो अगदी. आणि आम्ही जेव्हा घरबीर अगदी भरलेलं होतं तेव्हासुद्धा होती ती. अगदी करोनाच्या काळात पण होती. अशी हकलवायचा असा काय प्रयत्न केला नाही कधी, कारण काय असा त्यांचा असा काय उपद्रव नाही, त्रास नाही, काय नाही. थोडी घाण करतात पण ते काय हकलून सुद्धा काय करणार त्यांचं. म्हणून आहेत अजून किती वर्ष तरी, बरीच वर्ष आहेत. दक्षिण अमेरिकेतील व्हॅम्पायर वटवाघळांशी ही प्रजात साधर्म्य साधत असली तरी रक्त पिण्याशी तिचा काहीही संबंध नाही. कारण भारतात रक्त पिणारी वटवाघळं आढळत नाहीत. लेसर फॉल्स व्हॅम्पायर प्रजातीची वाघळं गुहा, झाडांच्या ढोली आणि जुन्या इमारतींमध्ये वास्तव्य करतात. त्यांचे नाक आणि चेहऱ्याची ठेवण ही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे कान हे तळाच्या भागात त्वचेने जोडलेले असतात. एकंदरीतच वटवाघळू म्हणजे काय त्याविषयी तज्ज्ञ आपल्याला सांगतात. आपल्याला सर्वांना वटवाघळांबद्दल भरपूर कुतूहल असतं. सगळ्यात पहिला गैरसमज असतो की वटवाघळं हे प्राणी आहेत का पक्षी आहेत. खूप लोकांना वाटतं की पक्षीच आहेत, पण तसं नाही आहे. वटवाघळं हे सस्तन प्राणी आहेत. ते पिल्लांना जन्म देतात, आणखी आपल्या पिल्लांना दूधसुद्धा पाजतात. उडू शकणारा असा हा एकमेव सस्तन प्राणी आपल्याकडे आहे. वटवाघळांमध्ये फलाहारी आणि कीटकभक्षी असे 2 प्रकार आढळतात. करमरकरांच्या वाड्यात राहणारी लेसर फॉल्स व्हॅम्पायर प्रजातीची वाघळं ही कीटकभक्षी आहे. पर्यावरणीय परिसंस्थेत कीटकभक्षी वटवाघळं ही कीटक नियंत्रक म्हणून काम करतात. कारण 10 ग्रॅम वजनाचा एक प्रौढ कीटकभक्षी वटवाघूळ एका तासात 600 ते 700च्या संख्येत छोटे कीटक खाऊ शकतो. निसर्ग चक्रातलं त्यांचं महत्त्व जर आपल्याला बघायचं झालं तर जी फलाहारी शाकाहारी वटवाघळं आहेत त्यांच्यामुळे आपल्याकडच्या फणस आहे किंवा काजू आहे, केळी आहे यासारख्या महत्त्वाच्या पिकांचं परागीभवन, आणखी 160 पेक्षा वेगवेगळ्या जातींच्या जंगली वनस्पतींचं मोठ्या लांबवरच्या प्रदेशामध्ये बीज प्रसारण या वटवाघळांद्वारे केलं जातं. आणि त्याच्यामुळेच त्यांना फॉरेस्ट गार्डनर्ससुद्धा इंग्लिशमध्ये आपण म्हटलं जातं. कारण जी नवीन बीज रोपणाची प्रक्रिया असते त्याला हातभार लावण्याचं काम वटवाघळांद्वारे होतं. फलाहारी वर्गातले आपल्या सर्वांच्या परिचयाचे वटवाघूळ म्हणजे इंडियन फ्लाइंग फॉक्स. सहज दिसणाऱ्या या वटवाघळांची एक मोठी वसाहत आपल्याला अरबी समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर दिसते. मुख्य भूमीपासून दूर पाण्यात आणि शांतता लाभलेल्या या किल्ल्यावरील झाडांवर या वटवाघळांनी आपली वसाहत वसवले. इंडियन फ्लाइंग फॉक्स हे भारतात सापडणाऱ्या सर्वात मोठ्या वटवाघळांपैकी एक आहे. त्यांच्या आणि श्वान जातीय प्राण्यांच्या चेहऱ्यातील साधर्म्यामुळेच त्यांना फ्लाइंग फॉक्स हे नाव पडलंय. वटवाघळांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वटवाघळू संशोधक राहुल खानोलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी वन्य प्रदेशात अभ्यास प्रकल्प राबवला. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी तिलारी आणि गोवा कर्नाटक सीमावर्ती प्रदेशातील वटवाघळांच्या प्रजातींसोबतच त्यांच्या आवाजांची नोंद केली. गेल्या वर्षभराच्या या प्रकल्पामध्ये जेव्हा सर्वेक्षण आमचं सुरू होतं तेव्हा असंही दिसून आलं की तिलारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होऊन तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अननस असेल किंवा रबर असेल याचं प्लांटेशन केलं जातं आहे. आणखी ह्या प्लांटेशनमध्ये किंवा अशा प्रकारच्या मोठ्या प्लांटेशन्समध्ये कुठल्या प्रकारची वटवाघळं आढळतात किंवा या प्लांटेशनचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हा सुद्धा आमच्या अभ्यासाचा एक छोटा भाग होता.
या प्रकल्पातील अभ्यासादरम्यान खानोलकर यांनी अनेक गुहा पालथ्या घातल्या. तिलारी आणि गोव्याच्या सीमावर्ती भागातील या गुहेत प्रामुख्याने टोम्ब बॅट आणि केल आर्ट्स लीफ नोज बॅट प्रजातीच्या वटवाघळांची वसाहत आढळते. जुने वाडे, थडगी आणि गुहांमधील वास्तव्यामुळे या प्रजातीला टोम्ब बॅट म्हणून संबोधलं जातं. मध्यम आकाराची ही वाघळं अतिशय सामाजिक असून बहुतेक वेळा ती शेकडोच्या संख्येने वसाहती करून राहतात. तर नाकावर पानासारख्या पापुंद्र्या सदृश ठेवण असलेली ही वाघळं आहेत केल आर्ट्स लीफ नोज बॅट प्रजातीची. यांना राऊंड लीफ बॅट देखील म्हणतात. त्यांच्या शरीरावरील केसांचा रंग पिवळसर तपकिरी असून ते गुहा, भोगदे आणि जुन्या इमारतींमधून वास्तव्य करतात. कीटकभक्षी वटवाघळं अन्न शोधण्यासाठी आणि उडताना मार्गक्रमण करण्यासाठी अल्ट्रासॉनिक असलेल्या ध्वनी लहरींचा वापर करतात. या उलट फलाहारी वाघळं अन्न आणि मार्ग शोधण्यासाठी डोळे आणि नाक या इंद्रियांवरच अवलंबून असतात. आपल्याला भारतातल्या आजूबाजूच्या परिसरातले जे सगळे पक्षी आणि प्राणी आहेत त्यांचे आवाज सगळे हे मानवी कानाला ऐकू येत असल्यामुळे त्यांची नोंद खूप जणांनी घेतलेली आहे. पण वटवाघळांमध्ये ते ज्या प्रकारचा आवाज काढतात अल्ट्रासॉनिक साऊंड याची आपल्याला काहीच माहिती नाही, कारण ते डायरेक्ट आपल्याला मानवी कानाला ऐकूच येत नाही. आणि ते आवाज रेकॉर्ड करण्यासाठी, त्याची माहिती मिळवण्यासाठी ही जी बॅट डिटेक्टरसारखी उपकरणं आहेत त्याचा वापर केला जातो. सो हे उपकरण काय करतं तर वटवाघळाचा जो अल्ट्रासॉनिक किंवा उच्च कंपन क्षमता असलेला आवाज आहे तो डिटेक्ट करतं, आणखी तो रेकॉर्ड करतं. हा रेकॉर्ड झालेला आवाज मग आपण कुठल्याही साऊंड ॲनालिसिस सॉफ्टवेअरमध्ये घालून त्याचा ॲनालिसिस करू शकतो. वटवाघळं ही 200 पेक्षा जास्त संसर्गजन्य रोगांच्या विषाणूची वाहक असल्या कारणाने त्यांच्यामुळे रोगप्रसार होतो असा गैरसमज आहे. वटवाघळांमुळे कुठल्याच प्रकारच्या विषाणूंचा डायरेक्ट प्रसार होत नाही. याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. भारतामध्ये किंवा जगभर काम करणारे जे वटवाघूळ संशोधक आहेत त्यांना कोरोना यायच्या आधी अशा कुठल्याच प्रकारच्या विषाणूंमुळे आजार झालेले नाही आहेत. वटवाघळांकडून मानवाकडे या विषाणूंचा प्रसार होण्यासाठी बहुतेक वेळा काहीतरी आपल्याला एक इंटरमिडिएट होस्ट लागतो, ज्याच्यामध्ये हा व्हायरस पहिला जातो. तिकडे त्या व्हायरसमध्ये म्युटेशन होऊन नंतर तो मनुष्य प्राण्यावर काहीतरी त्याच्यापासून आजार होऊ शकतो किंवा अपाय होऊ शकतो. वटवाघळांभोवती समाजात असणाऱ्या अनेक मिथकांमुळेच पर्यावरणीय परिसंस्थेत आजवर महत्त्वाची भूमिका बजावणारी ही प्रजात अनेक गैरसमजुतींना बळी पडले. त्यामुळे करमरकर कुटुंबीय आणि राहुल खानोलकर यांच्यासारख्या संशोधक मंडळींचं म्हणणं आता समाजानं ऐकून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.